नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वृद्धत्व ही एक अशी गोष्ट आहे की जी अटळ आहे, पण त्याच्यावरती आपण मात मात्र नक्की करू शकतो. ती कशी करायची याच्याविषयीचाच आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका. चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर महत्त्वाचा टॉपिक असा आहे की बरेच लोक वृद्धत्व ह्या गोष्टीचा भाव करतात. आता ही एक अटळ गोष्ट आहे, हा एक नैसर्गिक नियम आहे, पण त्याच्यावरती मात कशी करायची तर तुम्ही कंटिन्यू ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. कुठलं ना कुठलं काम तुमच्या जर हातात असेल तर वृद्धत्व आलेलंही तुम्हाला कळणार नाही आणि ते जातानाही कळणार नाही. तुम्ही अत्यंत खुश आणि आनंदी राहाल. हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अवस्था असतात. बालपण आहे, किशोरवयीन आहे, तारुण्य आहे, वृद्धत्व आहे. तर ह्या सगळ्या अवस्थेतून आपल्या जीवनाचा प्रवास घडत असतो. पण काही लोकांना इतकी वाईट सवय आहे की प्रत्येक वेळेला तुझं आता एवढं वय झालं, आता तुझ्याच्यानं काय काम होणार. किंवा काही लोक स्वतःलाच म्हणून घेत असतात, आता माझं एवढं वय झालं, आता मी कसं काय काम करणार, आता मला पूर्वीसारखं काम होत नाही. अहो, तुम्ही ॲक्टिव्ह तर राहा, प्रयत्न करा, तुम्हाला निश्चितपणे काम जमणार आहे आणि निश्चितपणे तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करू शकणार आहे. माझं वय किती झालंय हे म्हणण्यापेक्षा सुद्धा माझं काम किती राहिलंय, मला आयुष्यात काय करायचंय, माझी स्वप्न काय आहेत, मला कुठल्या प्रकारचं करिअर घडवायचं होतं, आता मला काय करता येईल, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत. तुमचं वय कुठल्याही गोष्टीसाठी मॅटर करत नाही. याच्यासाठी तुम्हाला एक अत्यंत चांगलं उदाहरण मी सांगतो, ते म्हणजे अमिताभ बच्चन. सगळ्यांना नाव माहिती आहे, फिल्म स्टार अमिताभ बच्चन आज वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा अत्यंत ॲक्टिव्ह राहणारी व्यक्ती आहे. माननीय शरदचंद्रजी पवार हे व्यक्ती सुद्धा अत्यंत ॲक्टिव्ह राहतात. त्यांचंही 82 ते 83 वय आहे. त्यामुळं मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की वय मॅटर करत नाही. तुम्ही काय करता, तुम्ही किती ॲक्टिव्ह राहता, किती चपळ राहता, ह्या गोष्टीवरती तुमचं आयुष्य सुखासमाधानात चाललंय की नाही हे ठरत असतं. अगदी 20-22 वर्षाचा मुलगा आणि मुरगळून असं पडलेला आहे, काय उपयोग आहे त्या आयुष्याचा. तर तुमच्यामध्ये जी तरतरी आहे, जो ॲक्टिव्हपणा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला कंटिन्यू ठेवता आला पाहिजे. आता तो कसा ठेवायचा, तर तुमच्या डोक्यात काही ताणतणाव असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर हे प्रॉब्लेम्स किंवा ताणतणाव आधी बाजूला करा. ते कसे करायचे त्याच्यासाठीचे व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर मिळतील. एकदा का तुम्ही ताणतणाव बाजूला करू शकलात तर तुम्ही फ्रेश राहाल, आनंदी राहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज तुम्हाला थोडा वेळ का होईना, अगदी 5 ते 15 मिनिटं 1 तासपर्यंत एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम केलाच पाहिजे. प्राणायाम करता आलं तर ठीक, पण व्यायाम मात्र तुम्हाला नक्की करता आला पाहिजे. हवं तर तो हलका फुलका व्यायाम करा, कारण हा जो व्यायाम आहे तो तुमच्या शरीराची ॲक्टिव्हिटी कायम ठेवायला तुम्हाला मदत करणार आहे. आणि तुम्हाला कृत्रिम ॲक्टिव्हिटी आणणारी जी काही गोष्टी तुम्ही करता, जसे की चहा पिणं, ते तात्काळ बंद करा. कारण तुम्हाला कृत्रिम ॲक्टिव्हिटी ही काही उपयोगाची नसते. तात्पुरतं बरं वाटते आणि पुन्हा पहिले पाढे जर 55 होत असतील तर त्याला काही अर्थ उरणार नाही. ॲक्टिव्हिटी कायम ठेवण्यासाठी अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट करता येईल. तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया, वेगवेगळ्या प्रकारचं स्किल वापरून तुम्हाला ते काम कसं डेव्हलप करता येईल ते बघा. मित्रांनो, ह्या गोष्टी कुणीही सांगत नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळायला हव्या. कारण का माहिती का, लोकांना फक्त दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची पडलेली असते, पण ते कधी येऊन म्हणणार नाहीत बाबा तुझं ह्या मार्गाने आयुष्य सुधार, किंवा तो मार्ग चांगला आहे, किंवा ह्या पद्धतीनं तुझी डेव्हलपमेंट कर, असं कधीही कोणी म्हणत नाही. त्याच्यामुळं लोक काय म्हणतील, चार लोकांमध्ये माझं काम व्यवस्थित वाटेल का, यांना काय वाटेल, त्याला काय वाटेल, काय घेणं देणं आहे तुम्हाला.
तुम्हाला स्वतःला, तुमच्या फॅमिलीला जर तुमचं काम योग्य वाटत असेल, तुम्ही जर काम चांगल्या प्रकारे करत असाल, तर ती डेव्हलपमेंट तुमच्यासाठी निश्चितपणे फायद्याची. आणि तुमचं वय 2 वर्ष असू द्या, 10 वर्ष असू द्या, 15 वर्ष असू द्या, 70 वर्ष असू द्या, नाही तर 95-100 वर्ष असू द्या, वयाने काही फरक पडत नाही. फक्त तुमची जिद्द, तुमची चिकाटी ही किती आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. आणि एकदा जर का तुम्ही जिद्दीने पेटून उठलात, नाही मला हे काम करायचं, मी हे काम सक्सेस करूनच दाखवणार, तर कुणीच तुम्हाला रोखू शकत नाही. त्यामुळं एक गोष्ट आत्तापासून लक्षात ठेवा की भूतकाळातल्या अनेक गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा किंवा त्या गोष्टींना पुन्हा पुन्हा गोंजारत बसण्यापेक्षा आत्ता हातामध्ये काय आहे आणि काय करायचंय या गोष्टींवरती फोकस करा. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वेळ द्यायचा असेल, तुमच्या मित्रांना वेळ द्यायचा असेल, तुम्हाला कुठं सहलीला ट्रिपला जायचं असेल, तर तो वेळ सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. नाही आता मला वेळच नाही, मी कशाला सहलीला जाऊ, मी कशाला पैसे खर्च करू, असा विचार करू नका. कारण या गोष्टीमधून सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळणार आहे, जो की तुमच्या आयुष्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर हे बघा, जगणं म्हणजे केवळ पैसा कमावणं असं नाही. कारण तुम्ही 1000 करोड रुपये जरी कमवलेत आणि त्यावेळेला अनेक रोग तुमच्या अंगात असतील आणि तुम्हाला तुमच्या मनात सारखी गोष्टही खाता पिता येत नसेल किंवा चालता फिरताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर त्या 1000 करोड रुपयाचा तुम्हाला काय उपयोग. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जे काही दुःख आहे, चिंता आहे, ते सगळं सोडा, ते जास्तीत जास्त विसरण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गाकडे तुम्ही वळा. एखादं तुमचं काम झालेलं नसेल तर ते काम मला कसं करता येईल, काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या अडचणी कशा सोडवायच्या आणि त्या अडचणी सोडवताना माझा किती वेळ जाणार आहे किंवा ती अडचण कशा प्रकारे सुटणार आहे, त्याच्यामध्ये मला कुणाचं सहकार्य घ्यावं लागणार आहे का, किंवा कशा पद्धतीनं अगदी चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं ती अडचण मला सोडवता येईल, असं जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे तुमची जी वाटचाल आहे ही तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सार्थक होण्याची वाटचाल असते. अगदी एखादं ठराविक रक्कमच मिळवायची असं टार्गेट ठेवून जर तुम्ही आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असाल तर ही साफ चुकीची गोष्ट आहे. कारण आयुष्य म्हणजे फक्त पैसा नाही, पैशाशिवाय पान हलत नाही ही गोष्ट मान्य, पण आपण काय पैसे खात पित नाही. पैसे खर्च करून आपल्याला साधनं विकत घेता येतात, सुख विकत घेता येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की आजूबाजूला जे अत्यंत चांगलं वातावरण असेल, प्रतिकूल वातावरण असेल, जे पण वातावरण असेल, त्या वातावरणामध्ये तुम्ही तुमचा स्टॅमिना डेव्हलप करा, तुमचं व्यक्तिमत्व सुधारा. तुम्ही दिसायला कसे आहात, काय आहात, डझंट मॅटर, पण तुम्ही काय करता, लोकांशी कसं वागता, तुमच्या कामावर किती फोकस करता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट जर तुम्हाला जमली मित्रांनो, तर तुमच्या एवढा सुखी माणूस कुठल्या आयुष्यामध्ये कोणाला शोधून सापडणार नाही. तुम्ही बघा, माझं म्हणणं हळूहळू तुम्हाला पटेल आणि मी म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला स्वतःलाही काही अनुभव असतील की ज्या अनुभवातून तुम्ही बरंचसं काही शिकलेलं असाल, सवरलेलं असाल, तर ह्या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मी सांगितलेल्या आहेत. आणि आता काय झालंय की पाठीमागच्या 15-20 वर्षाचा काळ आणि सध्याचा काळ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, आता आहे. त्यावेळेला अनेक प्रकारची सुखसाधनं उपलब्ध होत नव्हती, आता होत आहेत. आणि आताचं जीवनमान हे फास्ट झालेलं आहे. त्यावेळेला रमत गमत सगळं आयुष्य चाललेलं असायचं. तर त्या कालावधीचा आणि आजच्या कालावधीचा
तुम्हाला चांगल्या प्रकारचा संगम, एक चांगला मेळ साधता आला पाहिजे, एक सुवर्ण मध्य याचा साधता आला पाहिजे. मग तर तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं म्हणायला हरकत नाही. तर मला वाटतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी हा माझा महत्त्वाचा मुद्दा कळालेला असेल. तर स्वतःला ऊर्जावान ठेवा. शरीर तुमचं ऊर्जेनं भरलेलं असलं पाहिजे आणि आळस नावाची गोष्ट तुमच्या जवळपास सुद्धा फिरकता कामा नये. जेव्हा जेव्हा तुम्हाला आळस निर्माण होईल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट विषयी विचार करा. निश्चितपणे तुमचा आळस निघून जाईल. तर जर तुमचे कोणी गरजू इच्छुक कॉन्टॅक्ट्स असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.